Back here again, the 12th students, we will see next topic or next chapter, inheritance and variation. In this chapter you have to study the genetics. What is genetics? First of all, genetics. In last year you have seen that the genetics branch of biology, which is the study of heredity and variation. What is genetics? It is the branch of science, or it is the branch of biology which deals the study of heredity and variation. ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला पूर्ण जेनेटिक्स, अनुवंशिकतेची जी अनुवंशिकता काय असते आणि जो चेंज असतो, बदल तो काय असतो, दोन्हीचा अभ्यास तुम्हाला ह्या जेनेटिक्स मध्ये करायचा आहे. जे कॅरेक्टर्स पिढ्यानपिढ्या एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत चालतात, दुसऱ्याकडून तिसऱ्या जनरेशन कडे, तिसऱ्याकडून चौथ्या, असं म्हणजे जनरेशन टू जनरेशन हे कॅरेक्टर्स पास होत राहतात. फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, और वन जनरेशन टू सेकंड जनरेशन, अनदर थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन. तर हे कॅरेक्टर्स जे आहेत ते पिढ्यानपिढ्या चालणारे कॅरेक्टर्स असतात. ते कॅरेक्टर्स घेऊन चालणारे जे कॅरेक्टर्स पाहायला मिळतात पॅरेंट्सच्या मुलामध्ये किंवा जे एका जनरेशनचे दुसऱ्या जनरेशनमध्ये, दॅट इज कॉल्ड हेरिडिटी. हेरिडिटी जनरली आपण बोलताना काय म्हणतो, समजा काही प्रॉब्लेम असेल तर आपण काय म्हणतो, हेरिडिटी आहे. लवकर केस पांढरे होणे किंवा आणखीन काही दुसरे प्रॉब्लेम्स असतात अनुवंशिक, ज्याला आपण म्हणतो, इट इज कॉल्ड हेरिडिटी. हेरिडिटरी प्रॉब्लेम्स म्हणतो आपण. किंवा काही चांगले कॅरेक्टर्स सुद्धा आलेले असतात, चांगले गुण आलेले असतात पॅरेंट्सचे, ते सुद्धा दॅट इज ऑल्सो हेरिडिटी. जो कैरेक्टर्स एक जनरेशन से नेक्स्ट जनरेशन में आते उनको बोलते हेरिडिटी. और वेरिएशन जो चेंज है दो जनरेशन के बीच में, दैट इज कॉल्ड वेरिएशन. तो इन दोनों की पढ़ाई, हेरिडिटी और वेरिएशन दोनों की पढ़ाई बोले तो जेनेटिक्स. डेफिनेशन क्या है? इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ हेरिडिटी एंड वेरिएशन. जिस ब्रांच में अपन हेरिडिटी और वेरिएशन की पढ़ाई करने वाले हैं. हेरिडिटी बोले तो अभी बताया, हेरिडिटी जो कैरेक्टर्स जनरेशन टू जनरेशन चलते हैं, और वेरिएशन बोले तो जो कैरेक्टर्स जनरेशन टू जनरेशन नहीं चलते, जो चेंज रहता दो जनरेशन के बीच में. आता पहा, ह्या जेनेटिक्स, हे जे जेनेटिक्स आहे हे इट म्हणजे ह्या सगळ्याच सजीवांना हा नियम लागू होतो. जेनेटिक्सचे जेवढे काही नियम आहेत, जॉन ग्रेगर मेंडल, ज्याला आपण फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स म्हणतो, ज्यानं पॉस्टुलेट केलेले काही प्रिन्सिपल्स, ते प्रिन्सिपल्स नंतर कार्ल लेन्झनं हे पब्लिश केलेले ते जे लॉज आहेत, ते लॉज आपण नेक्स्ट म्हणजे अपकमिंग जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण बिफोर दॅट, ॲट इंट्रोडक्शन, जेनेटिक्स, हेरिडिटी, व्हेरिएशन च्या कारण चॅप्टरचं नावच आपलं इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. इनहेरिट होणे, जे कॅरेक्टर्स एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे इनहेरिट होतात आणि जे होत नाहीत, दोघांचा अभ्यास. जे कॅरेक्टर्स होतात त्यांना म्हणतो आपण इनहेरिटन्स, आणि जे होत नाहीत त्याला म्हणायचं व्हेरिएशन. बरेचसे कॅरेक्टर्स हे पॅरेंट्स सारखे आपले मॅच होत असतात. काही कॅरेक्टर्स वडिलावर जातात, काही कॅरेक्टर्स आईवर जातात, काही गुण वडिलासारखे दिसतात, काही आईसारखे दिसतात. जनरली आपण बोलताना परत ज्यावेळेस आपण सोशल ह्याच्यामध्ये फिरत असतो, सोशल सराउंडिंगमध्ये, त्यावेळेस आपण बोलताना एखादा अनोळखी व्यक्ती येतो, पण तो आपल्या पॅरेंट्सला ओळखत असतो, तो सहज बोलून जातो, तू यांचा मुलगा का मुलगी का वगैरे वगैरे. तर तुम्ही थोडं कन्फ्युजनमध्ये पडता, किंवा आपल्याला कसं काय ओळखलंय ना, तर मग तो सांगतो किंवा तुझं नाक, डोळे वगैरे वगैरे, चेहरा हे वडिलावर गेलेले किंवा आईवर गेलेले. तर हे जे कॅरेक्टर्स असतात, जे आई वडिलांचे कॅरेक्टर्स मुलामध्ये येतात, त्याला म्हणतो आपण इनहेरिटन्स. आणि जो चेंज पाहायला मिळतो बिकॉज ऑफ व्हेरिएशन. आणि असंच हेच व्हेरिएशन पिढ्यानं पिढ्या जे पडत जातं, त्याच व्हेरिएशन मध्ये नंतर मग हळूहळू इव्होल्युशन आपल्याला पाहायला मिळतं, उत्क्रांती. व्हेरिएशन कॉजेस इव्होल्युशन. जे अनेक सजीवाची उत्पत्ती होत गेलेली आहे, एका सजीवापासून दुसरा सजीव, दुसऱ्यापासून तिसरा सजीव, बिकॉज ऑफ दिस व्हेरिएशन. जसं जनरली आपण म्हणतो किंवा माकडापासून माणूस झालेला आहे, तो काय लगेच एका पिढीमध्ये झालेला नाहीये हे चेंज. असे अनेक लाखो पिढ्या, लाखो जनरेशन जाने के बाद
मैन जो है मंकीज से कैसे ओरिजिनेट हुआ है वो यहाँ पे दिखना। देन दिस इज अबाउट दी जेनेटिक्स, डेफिनेशन, हेरिडिटी एंड वेरिएशन. इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी which is the study of heredity and variation. So this is the simple definition. Then जॉन ग्रेगर मेंडल, है जॉन ग्रेगर मेंडल जो कि एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा है, किसान का लड़का है, उसी ने ये जेनेटिक्स के जो रूल्स है, जो रूल्स उन्होंने पोस्टुलेट किए वाले वो रूल्स यहाँ पे अपने को ये चैप्टर में पढ़ने के हैं. उसके अलावा जो उसने जो प्लांट्स चूज किया है जॉन ग्रेगर मेंडल ने, इट इज कॉमन नेम ऑफ प्लांट इज पी. जे वटाणा असतो ना, वटाण्याच्या शेंगा आपल्याला आता खायला भेटतात पहा आता या सीझन मध्ये आफ्टर दीपावली, त्या सीझन मध्ये आपल्याला हे वटाण्याच्या शेंगा पाहायला मिळतात. बॉटॅनिकल नेम पायसम सॅटायरम, scientific or botanical name of pea, that is common sweet pea. Common name is sweet pea. Scientific name is Pisum satarum. ह्या प्लांट वर त्यानं रिसर्च केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. का त्यानं हे प्लांट निवडलं, का तो सक्सेस झाला. जॉन ग्रेगर मेंडलच्या अगोदर अनेक सायंटिस्टने ह्याच्यावर जेनेटिक्स वरती अभ्यास केलेला आहे, पण जो सक्सेस होतो त्याचंच पुढं नाव होतं. असं नाहीये की आम सक्सेस झाले त्यांचेही नाव होतात, पण ह्या जेनेटिक्स बद्दल खोलवर अभ्यास केलेला, डीपर जो पढ़ाई की वाली है वो जॉन ग्रेगर मेंडल ने है. उसने जो प्लांट चूज किया है दैट प्लांट इज नोन एज पायसम सटायरम. व्हाई ही सेलेक्ट दिस प्लांट, व्हाई ही सेलेक्ट दिस प्लांट. आता त्याचे वडील शेतकरी होते, त्याच्या वडिलांच्या शेतामध्ये ते वटाण्याच्या शेंगाचंच त्यांचं शेती असायची. मग त्याच वेळेस लहानपणापासून त्याच्यावरती ते संस्कार पडलेले, अभ्यास त्यानं लहानपणापासून स्टार्ट केलेला आहे, त्यानं शिक्षण कुठं घेतलं वगैरे वगैरे वगैरे. हे प्लांट चूज करण्याच्या मागचं कारण इझिली अवेलेबल. इट प्लांट्स इज इझिली अवेलेबल. ह्याला जमीन कमी लागते, प्लांट छोटं असल्यामुळे, आणि त्याचसोबत ह्या प्लांटचे 3 जनरेशन एका वर्षामध्ये आपण घेऊ शकतो. म्हणजे 4 महिन्याचा क्रॉप आहे, 4 महीने में ये क्रॉप अपन को मिल सकता है. तो साल में अपन 3 बार ये क्रॉप ले सकते हैं. इट इज सेल्फ पॉलिनेटेड, नेचुरली सेल्फ पॉलिनेटेड प्लांट. सो दिस एंड द कैरेक्टर्स हियर पी प्लांट शोज 7 कॉन्ट्रास्टिंग कैरेक्टर. तर हे जे आहेत हे कारण आहेत की त्यानं हेच प्लांट का निवडलं. इझिली अवेलेबल सांगितलं तुम्हाला, सेल्फ पॉलिनेटेड, नॅचरली सेल्फ पॉलिनेटेड, कमी जागा लागते, कमी प्लॉट मध्ये जास्त झाडं लावू शकतात. तर त्यानं जॉन ग्रेगर मेंडलनं अनेक वर्ष हे त्यानं ती शेती करून पाहिलेली आहे, ते कॅरेक्टर्स ऑब्झर्व केलेले आहेत, अभ्यास केलेला आहे, आणि नंतर मग त्याच्यावरती त्यानं ते कन्क्लुजन वरती आलेला आहे. त्याने जे लॉज सांगितलेले आहेत ते लॉज आपण नंतर बघू नेक्स्ट व्हिडिओज मध्ये. पूर्वी आपण बघू हे प्लांट त्यानं म्हणजे त्याच्या सक्सेसचे कारण दिलेले आहेत, त्यानं हेच प्लांट का निवडलं त्याचे सुद्धा काही कारण आहेत. ह्यासोबत ह्या प्लांट्सचे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणते कोणते. आता तुम्ही म्हणता कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय. कॅरेक्टर कळालं तुम्हाला, जे कॅरेक्टर्स किंवा जीन्स लक्षात ठेवा, हे कॅरेक्टर्स एका पिढीतून दुसऱ्या पिढीत घेऊन जाण्यामध्ये सर्वात मोठा हात जो आहे तो आहे ह्या जीन्सचा. These genes are located on DNA. So this is very important constituents of the cell. Every living organism made up of cell and every cell has DNA. हे जीन्स जे आहेत ते कॅरेक्टर्स पुढं म्हणजे जनरेशन टू जनरेशन घेऊन जात असतात. आता ह्या बाबतीत जर बोलायचं असेल, वेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत बोलायचं असेल, डिफरन्सच्या बाबतीत बोलायचं असेल, क्या डिफरेंस है दोनों में, वेजिटेटिव और सेक्सुअल में. वेजिटेटिव में ओनली 1 पेरेंट इज इन्वॉल्व. वेजिटेटिव रिप्रोडक्शन एक ही पेरेंट रहता है उसमें. कौन सी भी झाड़ की टहनी लगाओ, पत्ता लगाओ, रूट लगाओ, कौन सा भी पार्ट लगाओ, एक पेरेंट. लेकिन सेक्सुअल रिप्रोडक्शन में 2 पेरेंट्स इन्वॉल्व है, एक मेल दूसरा फीमेल. तो कैरेक्टर्स जो आते हैं नेक्स्ट जनरेशन में, वेजिटेटिव में एक ही पेरेंट रहने से 100 के 100% कैरेक्टर नेक्स्ट जनरेशन में मिलते. लेकिन सेक्शुअल रिप्रोडक्शन में 2 पेरेंट्स इन्वॉल्व आहे, 2 पेरेंट्स इन्वॉल्व आहेत. त्याच्यामुळे काही कॅरेक्टर्स आईचे येतील, काही कॅरेक्टर्स वडिलाचे येतील, काही कॅरेक्टर्स मेलचे येतील, काही कॅरेक्टर्स फिमेलचे येतील. हे लक्षात ठेवा.
तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं. इट इज नॉट फाउंड इन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. हे रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवा, व्हेरिएशन हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पाहायला मिळतं. आईचे काही गुण, वडिलाचे काही गुण हे आपल्यामध्ये किंवा जनरल नेक्स्ट जनरेशन मध्ये येत असतात. तर ते जीन्सवर ते डिपेंड करत असतात. ते जीन्स आपल्याला पाहायचे, जीन्स काय आहे, त्यांचं लोकेशन काय आहे, वगैरे वगैरे. नेक्स्ट आपला टॉपिक आपला ह्याच्याशी रिलेटेड टॉपिक आहे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. देर आर 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इन पी प्लांट. व्हॉट आर दे? फर्स्ट कॅरेक्टर सीड शेप. त्या सीडचा आकार वाटाणे माहिती आहे ना सर्वांना, मालूम आहे ना? दिस इज द शेप ऑफ द पी सीड और सीड शेप. फर्स्ट कॅरेक्टर, देर आर 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. कॉन्ट्रास्टिंग मीन्स सांगतो मी तुम्हाला, आपलं 7 कॅरेक्टर समजून घ्या. हे कॅरेक्टर्स मध्ये पहिल्यांदाच त्यांनी दिलेला सीड शेप. काही प्लांट्सचे सीड हे राऊंड आहेत शेप, आणि काहींचा हा रिंकल थोडा वेडावाकडा पाहायला मिळतो. समजा वेडावाकडा म्हणजे थोडा अशा पद्धतीनं अशा सीड्स. सीड कलर काही प्लांट्सच्या सीड ह्या हिरव्या कलरचे असतात. कलर सांगतोय मी शेपच्या नंतर, सीडचाच. सीड का कलर, सीड का शेप होने के बाद कलर. येलो, ग्रीन. काही याचा येलो पाहायला मिळेल, काही सीड्स ग्रीन कलरच्या पाहायला मिळतील. आता हे डॉमिनंट कॅरेक्टर्स आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर्स केलेले आहेत. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय पहा. जर एक पॅरेंट समजा, फॉर एक्झाम्पल सांगतो, फॉर एक्झाम्पल एक आपण समजा टॉल प्लांट घेतलं. एक कॅरेक्टर आहे याच्यामध्ये हाईटचं. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मध्ये आपण एक पॅरेंट चूज केला, मेल पॅरेंट समजा टॉल, दुसरा पॅरेंट डॉर्फ. फीमेलचं साइन है ये, मेलचं साइन है मेल फीमेल समझो. अभी ये टॉल जो है इसमें जीन्स आते कैपिटल पी, यहाँ पे आते स्मॉल टी. असं काय केलं मी, जे डॉमिनंट कॅरेक्टर असतात त्यांना मी कॅपिटल घेतोय. डॉमिनंट कॅरेक्टर म्हणजे कोणते? जे कॅरेक्टर्स नेक्स्ट जनरेशन मध्ये दिसतात त्यांना म्हणायचं डॉमिनंट कॅरेक्टर. त्यांची दादागिरी चलते. कशी पहा, समजा आता हे 2 जीन्स आहेत, इथं 2 जीन्स आहेत. हे 2 जीन्स मिळून शक्यतो करून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये 2 जीन्स मिळून शक्यतो करून म्हणतोय मी 2 जीन्स मिळून एक कॅरेक्टर कंट्रोल करतात. इथं कॅरेक्टर काय घेतलं आपण? हाईट. कोणतं कॅरेक्टर घेतलं आपण? हाईट. 2 पॅरेंट घेतलेत हाईटच्या बाबतीत. एक टॉल आहे, एक पॅरेंट डॉर्फ है. एक की हाइट ज्यादा है, एक की हाइट कम है. फीमेल की हाइट कम है, मेल की हाइट ज्यादा है. 2 जीन्स है, यहाँ पे 2 जीन्स है. कैपिटल क्यों दिए? जो डोमिनेंट रहते, जो कैरेक्टर्स नेक्स्ट जनरेशन में दिखने वाले हैं उसको बोलते हैं अपन डोमिनेंट कैरेक्टर. वो कैपिटल में लिए वाले हैं, और जो नेक्स्ट जनरेशन में नहीं दिखते उनको स्मॉल लेटर में लिए वाला है. अभी दोनों सेम है बोल के एक जीन लिया है, दोनों सेम है बोल के एक ही जीन लिया. हे दोन्ही सारखे म्हणून एक एक घेतले. मेल गैमेट प्लस फीमेल गैमेट. एक मेल गैमेट, एक फीमेल गैमेट. क्या मिला यहाँ पे? दिस इज द फर्स्ट जनरेशन. कॅपिटल टी स्मॉल टी. एक जीन आईकडून आलेलं आहे, एक जीन वडिलाकडून आलेलं आहे. पण इथं कॅरेक्टर जे दिसणार आहे आपल्याला दॅट इज टॉल. दॅट इज टॉल. दोन्ही जीन्स आहेत, पण कोणत्या जीनचं कॅरेक्टर दिसतंय आपल्याला? टॉलचं. म्हणून ह्याला आपण डॉमिनंट म्हणतो. जे कॅरेक्टर्स F1 पहिल्या, F1 मीन्स फर्स्ट फिलियल जनरेशन. पहिल्या जनरेशन मध्ये जे कॅरेक्टर दिसतात त्यांना म्हणतो आपण डॉमिनंट कॅरेक्टर, आणि जे दिसत नाही त्यांना म्हणायचं रेसेसिव्ह कॅरेक्टर. हे लक्षात ठेवा. तर इथं कॅरेक्टर टॉलच दिसतंय. जसं फॉर एक्झाम्पल आता घरामध्ये समजा वडील उंच आहेत, आई बुटकी आहे, आणि समजा त्यांचे पुढं 4 मुलं होऊ, 8 मुलं होऊ, कितीच मुलं होऊ द्या, सगळेच्या सगळे मुलं जर हायटेड झाले तर आपण म्हणतो वडिलावर गेले. म्हणजे वडिलाचे जीन्स कसे देतात? डॉमिनंट.
लक्षात ठेवा, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह मध्ये फरक. जे कॅरेक्टर्स F1 किंवा जनरेशन मध्ये दिसतात नेक्स्ट जनरेशन मध्ये त्याला म्हणायचं डॉमिनंट कॅरेक्टर. सो दिस इज द एक्झाम्पल. इथं 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर दाखवलेले आहेत, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह दोन्ही दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे याला म्हटलेले कॉन्ट्रास्टिंग, कॉन्ट्रास्ट. तर हे परत तुम्हाला मी नंतर परत घेणार आहे डिटेलमध्ये प्रॉब्लेम्स. देन सीड शेप, सीड कलर नोट करायचं असेल तर नोट करून घेऊ शकता तुम्ही. फर्स्ट कॅरेक्टर इज सीड शेप, सीड कलर, पॉड शेप. पॉड म्हणजे शेंग, जी शेंग असते ना फल्ली. पॉड कलर, त्या शेंगेचा कलर. फ्लावरचा कलर. काही प्लांट्सचे म्हणजे पी प्लांट्सच बोलतोय आपण, कारण हे जे सगळं चालू आहे हे पी प्लांट बद्दल बोलतोय मी. पी प्लांट मध्ये 7च कॅरेक्टर्स आहेत. देर आर 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. हे सुद्धा एक कारण आहे मेंडेलचे सक्सेस झाला. त्याने जे अभ्यास केलेला आहे हेच प्लांट का चूज केलं त्यापैकी एक रिझन आहे. ह्या प्लांट मध्ये 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. फ्लावरचा कलर, फ्लावरची पोझिशन, फ्लावर कोणत्या पोझिशनला आहे, आणि प्लांटची हाईट जे तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलेलं आहे. असे 7 कॅरेक्टर्स आहेत. ह्याच्यामध्ये हे कॉन्ट्रास्टिंग म्हणतो आपण याला. डॉमिनंट कॅरेक्टर कोणते आणि रिसेसिव्ह कोणते. डॉमिनंट राऊंड, रिंकल, हे शेप आहे सीडचा शेप. सीडचा कलर येलो, ग्रीन. येलो इज डॉमिनंट. पॉड शेप, इन्फ्लेटेड आणि कन्स्ट्रिक्टेड. सो इन शॉर्ट मी तुम्हाला दाखवतो शेंगी. ही शेंग जे आहे इन्फ्लेटेड आहे आणि कन्स्ट्रिक्टेड शेंग जी आहे ती अशी असते. शॉर्ट मध्ये समजण्यासाठी सांगतो मी फक्त. पॉड शेप, शेंगेचा आकार. पॉड कलर, काही शेंगा हिरव्या कलरच्या असतात, काही शेंगा येलो कलरच्या असतात. फ्लावरचा कलर तुम्ही जर बघितलं व्यवस्थित, आता हरभरा आपण ह्या सीझन मध्ये म्हणजे दिवाळीनंतर आपण हरभरा लावला जातो. त्या हरभऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 प्रकारचे फुलं पाहायला मिळतात, पांढऱ्या कलरचे आणि पर्पल कलरचे. इथं सुद्धा तुम्हाला 2 प्रकारचे कलरचे फ्लॉवर पाहायला मिळतात, पर्पल आणि व्हाईट. पर्पल आणि व्हाईट हे तुम्ही हरभऱ्यामध्ये पाहू शकता जर शेंगाची कुठे शेती पाहायला भेटत नसेल. फ्लावरची पोझिशन, फ्लावर कोणत्या पोझिशनला आहेत. एक्झाइल, टर्मिनल. एक्झाइल इज ऑलवेज डॉमिनंट. देन लास्टली प्लांटची हाईट. व्हॉट प्लांट हाईट, टॉल अँड डॉर्फ. डॉर्फ म्हणजे बुटकं, हाईट कम. तो इन दिस वे दीज आर दी 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. व्हिडिओ पॉज सुद्धा करू शकता तुम्ही. हे जर तुम्हाला लिहायचं असेल विचारू शकतात 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत. हे दोन्ही द्यावं लागतं तुम्हाला. डॉमिनंट कॅरेक्टर कोणते आहेत आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर कोणते आहेत हे दोन्ही द्यावं लागतं. सो दीज आर दी 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. सो दिस इज दी 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. The next topic here, that some terms are there, or you can write. जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल मेंडल सक्सेस का झाला त्यामध्ये तुम्हाला जे रिझन्स मी एक्सप्लेन केलेले त्यामध्ये पहिलं रिझन दिलेलं आहे की हिज एक्सपेरिमेंट्स वेअर केअरफुली प्लॅन्ड. काय केलं म्हणजे सक्सेस का झालेला आहे त्याचे कारण दिलेले आहेत त्यांनी. रिझन्स फॉर मेंडल सक्सेस. पहिलं रिझन दिलेलं आहे his experiments were carefully planned and involved large sample. So this is the first reason. व्हिडिओ पॉज करा किंवा व्हिडिओ तुम्ही बॅक घेऊन तुम्ही हे परत देऊ शकता. सेकंड रिझन, he carefully recorded the number of plants of each type. He carefully recorded the number of plants of each type and expressed his results on ratios. हे रेशो मी तुम्हाला सांगतो. रेशो मध्ये प्रमाण जे काढलं जातं त्याचसोबत हे जे पी प्लांट मध्ये 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत कॅन बी इझिली रिकॉग्नाइज्ड. लवकर ओळखता येतात. हे जसं फॉर एक्झाम्पल फ्लावरचा कलर कसा आहे, शेंगेचा कलर कसा आहे, वाटाण्याचा कलर कसा आहे, वाटाण्याचा शेप कसा आहे, शेंगाचा शेप कसा है, ये सब कैरेक्टर्स इजीली अपन देख सकते यहाँ पे या खेती में. नेक्स्ट रीजन, 7 different characters in pea plant were controlled by a single factor.
एक ही फैक्टर जो है रहता वो एक कैरेक्टर कंट्रोल करता। फॉर एग्जाम्पल अभी जो बताया T फॉर टॉप, small t for dwarf. So this is also a reason of Mendel's success. And these factors are located on separate chromosomes and these factors are transmitted from generation to generation. ये जो factors रहते ये generation to generation transmit होते रहते और these factors are present on the chromosomes, ज्याला आपण गुणसूत्रे म्हणतो. And also he introduced the concepts of dominance and recessiveness. और एक रीजन क्या है मेंडल का सक्सेस होने का? He introduced the concepts of dominance and recessiveness. ये डोमिनेंट क्या है, रेसेसिव क्या है, वो भी उसने बताया वाला है. तो सो ऑल दीज आर द रीजन्स व्हाई मेंडल सक्सेस. उसके ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही रीजन सांगितलेले. एका वर्षात आपण 3दा हे क्रॉप घेऊ शकतो, एका वर्षात त्याला 3दा अभ्यास करता येतो. त्यानं जे रेशो प्रमाण काढलेले, किती हाईट आले, किती डॉर्फ आले. कारण आपल्या माणसामध्ये आपण 1 ला 2, 2 ला 4 मुलं होऊ शकतात. पहिल्या जनरेशन मध्ये 2, 3, 4 काय असतील ते. पण प्लांट्स मध्ये तसं नसतं, हजारो लाखो प्लांट्स भेटतात. तर त्याच्यामुळे आणि हे प्लांट्स त्याला कमी जागा लागते. अशा अनेक कारणं आहेत मेंडल सक्सेस होण्याची. यू द नेक्स्ट टॉपिक टर्म्स, जेनेटिक टर्म्स. इथं काही टर्म्स दिलेले आहेत तुम्हाला जेनेटिक टर्म्स. ह्या टर्म्स तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ह्या टर्म्स तुम्हाला नंतर एक्झाम्पल सहित तुम्हाला येऊ शकतात. नंतर काही टर्म्स दिलेले आहेत, त्या डेफिनेशन्स आहेत, त्या डेफिनेशन्स तुम्हाला मी सांगतो आणि नंतर परत त्या रिपीट होतील, तुम्हाला त्यावेळेस रिमाइंड होतील. फर्स्ट ऑफ ऑल कॅरेक्टर. पहिली टर्म आहे कॅरेक्टर. काय कॅरेक्टर? इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. of an organism. Example, height. Character काय? Character म्हणजे काय? It is a specific feature of an organism. Example, height of stem किंवा height of plant म्हणू शकता. कन्फ्युजन होऊ देऊ नका. कॅरेक्टर, ट्रेट मीन्स सेकंड टर्म जे आहे इट इज और एन इनहेरिटेड कॅरेक्टर. इनहेरिटेड कॅरेक्टर. इनहेरिट झालेलं कॅरेक्टर म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्समिट झालेलं, इनहेरिट झालेलं कॅरेक्टर म्हणजे काय? ट्रेट. कॅरेक्टर म्हणजे काय? इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल हाईट असेल किंवा कलर ऑफ फ्लावर असेल, काही असू द्या. कॅरेक्टर. ट्रेट म्हणजे काय? एन इनहेरिटेड कॅरेक्टर. कॅरेक्टर and its detectable variant म्हणजे काय? समजा टॉल असेल, त्याच्या विरुद्ध काय असू शकतं? डॉर्फ. डिटेक्टेबल व्हेरियंट ज्याला आपण म्हटलं ते टॉल और डॉर्फ. एक्झाम्पल, टॉल और डॉर्फ. कॅरेक्टर, ट्रेट. थर्ड इज जीन. थर्ड टर्म जीन. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए. जीन काय? डीएनए चा एक तुकडा आहे. जीन्स कुठे असतात म्हणून सांगितलं तुम्हाला? डीएनए वरती असतात. जीन इज अ सेगमेंट ऑफ डीएनए which is responsible for inheritance and expression of that character. It is a particular segment of DNA
विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन. नुसतं इनहेरिट होऊन उपयोग नाही. जीन इनहेरिट झाले किंवा कॅरेक्टर इनहेरिट झाले एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत, नुसतं इनहेरिट होऊन उपयोग नहीं. वो कैरेक्टर वहां पे दिखना चाहिए. खाली वो कैरेक्टर आके मतलब नहीं है, वो कैरेक्टर वहां पे दिखना चाहिए. तो दैट इज कॉल्ड ऑल्सो दैट इज अ जीन, सेगमेंट ऑफ डीएनए. जीन इज सेगमेंट ऑफ जीएनए. एंड नेक्स्ट टर्म इज फॅक्टर. हे टर्म्स परत मी तुम्हाला रिपीट घेणार आहे, रिपीट करणार आहे ज्यावेळेस ऍक्च्युअल आपल्याला काही प्रॉब्लेम्स पाहायचे, लॉज पाहायचे मेंडल्सचे. फॅक्टर इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. फॅक्टर इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. What is factor? Unit of heredity. A particle present in the organisms responsible for the inheritance and expression of a character. These factors are passed from one generation to next generation through the gametes. Male gamete, female gamete मध्ये हे फॅक्टर्स आलेले असतात आणि ह्या गॅमेट्स थ्रू हे फॅक्टर जे आहेत ते एका जनरेशन पासून नेक्स्ट जनरेशन पर्यंत ट्रान्समिट केले जातात. नेक्स्ट टर्म इज अलील्स. अलील्स ज्याला आपण सहकारी म्हणतो. दोन जीन्सची जी जोडी आहे, एक जीनची जोडी असेल किंवा जास्त जोड्या असतील, पेअर मध्ये असतील, समजा फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी कॅपिटल टी, दीज आर अलील्स. हे एकमेकाचे अलील्स आहेत, हे एक दुसरे के अलील्स आहेत, उसको बोलते अलील्स. जिला एलोलोमॉर्फ्स सुद्धा नाव आहे. एलील्स और एलोलोमॉर्फ्स, द टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन और फॅक्टर आर कॉल्ड अलील्स ऑफ ईच अदर. Two or more alternative forms of a given gene or factor are called alleles of each other. They occupy identical loci. Loci means position on homologous chromosomes. Alleles is a short form of allelomorph. Alleles जे आहेत ते homologous chromosome वरती पाहायला मिळतात, जवळजवळ पाहायला मिळतात. हे दोघं एकमेकाचे alleles आहेत. इन शॉर्ट अलील्स म्हणजे काय? एलोलोमॉर्फचा शॉर्ट फॉर्म आहे अलील्स, एकमेकाची सहकारी. नेक्स्ट टर्म आहे डॉमिनंट. नेक्स्ट टर्म इज डोमिनेंट. व्हाट इज डोमिनेंट? अभी जो बताया मैंने, जो कैरेक्टर्स F1 में दिखते और नेक्स्ट जनरेशन में दिखते उनको बोलते हैं अपन डोमिनेंट. आणि जे दिसत नाही त्यांना म्हणायचं रेसेसिव्ह. डेफिनेशन सांगतो मी, त्यांना नोट करून घ्यायचं असेल. डॉमिनंट मीन्स द कॅरेक्टर विच अपीयर इन F1 जनरेशन. द कॅरेक्टर विच अपीयर इन F1 जनरेशन आर कॉल्ड डॉमिनंट and the character, next term recessive, and the character which does not appear in F1. The character which does not appear in F1 are called recessive character or recessive. दोन्ही ॲट अ टाइम सांगितलं तुम्हाला दोन्ही टर्म्स. वाटलं तर परत एक एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला. समजा फॉर एक्झाम्पल एक फ्लावर आहे, एक झाड आहे त्याचं फ्लावर रेड आहे, आणि एक फ्लावर आहे सॉरी दुसरं झाड जे आहे त्याचं फ्लावर आहे व्हाईट. इथं दोन जीन्स घेतली आपण किंवा जोडी घेतली, दोन्ही सेम आहेत. ह्याला आपण नेक्स्ट टर्म जे आहे ते लगेच तुम्हाला सांगतो मी. फिनोटाइप आणि जीनोटाइप. F1 म्हणजे फर्स्ट फिलियर जनरेशन, सॉरी F1 नंतर घेऊ, गॅमेट्स आणि F1. आता इथं जीनोटाइप्स, फिनोटाइप. फिनोटाइप काय आहे? एक प्लांट रेड फ्लावरचं आहे, एक प्लांट व्हाईट फ्लावरचं आहे. इथं समजा आपण ह्याला घेतलं मेल, दिस वन फिमेल. मेल आणि फिमेल कंपल्सरी आहे. एक पॅरेंट मेल, एक पॅरेंट फिमेल. एकाचे फ्लावर रेड आहे, एकाचे फ्लावर व्हाईट आहे.
दोन जीन्स आहेत, इथं दोन जीन्स आहेत, दोन्ही सेम असल्यामुळे आपण एकच घेतलं, दोन्ही सेम असल्यामुळे एकच घेतलं. दीज आर कॉल्ड गॅमेट्स, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. कॅपिटल आर, स्मॉल आर. पहिल्या पिढीमध्ये जेवढे काही प्लांट्स भेटणार आहेत, 100 भेटो, 200 भेटो, 1000 भेटो, पहिल्या जनरेशन मध्ये जेवढे काही प्लांट्स भेटणार आहेत हे सगळे प्लांट्स कसे असतील, त्यांचे फ्लावर्स हे रेड कलरचे फ्लावर्स असतील. लक्षात घ्या. क्या बोल रहा हूं मैं? एक पेरेंट यहाँ पे रेड फ्लावर का है, एक पेरेंट व्हाइट फ्लावर का है. मेल पेरेंट इज रेड फ्लावर, फीमेल पेरेंट इज विथ व्हाइट फ्लावर. क्रॉस किया आपने, दोनों को क्रॉस किया. क्रॉस करने के बाद जो मिला अपने को, पहले जनरेशन में जो जितने भी प्लांट्स मिलते वो सब प्लांट्स कैसे, उनके फ्लावर्स कैसे है, रेड फ्लावर्स है. इसमें से क्या अपन कंक्लूजन निकालते हैं? जो कैरेक्टर्स F1 में दिखते, F1 मीन्स फर्स्ट फिलियल जनरेशन, नेक्स्ट जनरेशन में समझो, जो कैरेक्टर दिखते उनको बोलते हैं अपन डोमिनेंट, जिसकी दादागिरी चलती. अभी यहाँ पे दोनों भी है, कैपिटल आर भी है और इनका स्मॉल आर भी है. एक पेरेंट मेल बोले तो एक फादर का भी है, एक मदर का भी है, लेकिन चलती किसकी दादागिरी यहाँ पे? कैपिटल आर की दादागिरी चलती. क्यों? उसका कलर यहाँ पे दिख रहा है, कैपिटल आर का, स्मॉल आर का नहीं दिख रहा है यहाँ पे. सो जो कैरेक्टर्स दिखते F1 में उसको बोलते डॉमिनंट. जे कैरेक्टर्स F1 मध्ये दिसतात त्याला म्हणायचं डॉमिनंट कॅरेक्टर, आणि जे दिसत नाही त्याला म्हणायचं रेसेसिव्ह कॅरेक्टर. यानंतर काही टर्म्स आहेत ते तुम्हाला नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट पिरियड मध्ये मी घेणार आहे. तर इथपर्यंत तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जरूर विचारा. ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या टर्म्स तुम्हाला नंतर कामाला येतील. ज्यांना समजले असतील त्यांना पुढे आणखी सोपं जाईल, किंवा ज्यांना नाही समजले हे टर्म्स त्यांना परत मी नंतर प्रॉब्लेम मध्ये घेणारच आहे. प्रॉब्लेम्स असतील किंवा मेंडलचे जे लॉज आहेत, जे त्यांनी लॉज मांडलेले आहेत त्या अभ्यासावरून, त्या लॉज मध्ये परत तुम्हाला रिपीट होणार आहे. सो ट्रेट, कॅरेक्टर, फॅक्टर, जीन, अलील्स, डॉमिनंट, रेसेसिव्ह, हे एवढ्या टर्म्स तुम्ही पाठ करून ठेवा, तयार करून ठेवा. In next period or in next topic we will see the another terms used for this genetics or by Mendel. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा. व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब केला किंवा सबस्क्राईब केला नसेल तर करून टाका, जेणेकरून तुम्हाला बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा आणि नंतर तुम्हाला हे व्हिडिओ जे आहेत ते कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे जेनेटिक्स, कारण ह्या जेनेटिक्स चॅप्टर्स नाही तर रूल्स हे सगळ्याच सजीवाला, जेवढे करोडो जातीचे, अब्जावधी जातीचे प्राणी, वनस्पती जमिनीवर आहेत, पृथ्वीवर आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हे नियम लागू होतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो मांजरीचं पिल्लू हे मांजरीला मांजरच का होते? मांजरीचं पिल्लू हे मांजरच, वाघाचं पिल्लू वाघच, माणसाचा माणूसच, हत्तीचा हत्तीच. अशोकाचं झाड लावलं तर अशोकाचंच त्याला नवीन अशोकाचं झाड, अशोकाचे बीज जर लावले तर अशोकाचेच झाड भेटेल. बदामाचं लावलं तर बदामाचंच भेटेल, जांभळाचं लावलं तर जांभळाचंच भेटेल. हे सुद्धा एक जेनेटिक्स आहे. सो हिअर विल स्टॉप. In next topic we will see the another terms and the remaining part of the chapter. Thank you.